राडा झाल्यानंतर आज यांनी पत्र लिहिलेले आहे जिल्ह्याच्या एसपी यांना की माझ्या जीवाला नारायण राणे यांच्याबद्दल नक्कीच काल आपण पाहिलं असेल अशा धमक्या ज्या म्हणजे आम्ही काय कोणाला घाबरत नाही, कोंबडी चोरांना घाबरतच नाही, त्यांच्याकडे लक्ष नाही, पण हे असं करणं योग्य नाही। काल ज्या प्रकारे काही ठराविक लोकांनी पोलिसांना धमकी दिल्या, पोलिसांनी शिवीगाळ केली, एका पोलिसाला दगड बसलेला आहे आणि वैभव नाईक यांना पोलीस संरक्षण मिळणं गरजेचं आहे। ते अर्थात ते स्वतः तर आहेत दमदार, पण कुठेही काही दुर्घटना घडू नये म्हणून मला ते योग्य आहे। तर या राड्यानंतर काल रात्री उशिरा वर्षा निवासांनी बैठक झाली, 2 समित्या नेमण्यात आल्या। एक या सगळ्या पुतळ्याची कारण मीमांसा करणार, तर दुसरी नवीन पुतळा कसा उभारता येईल, किती मोठा असावा यासाठी अभ्यास करणार आहे। काय नक्की वाटतं? मला वाटतं एक महत्वाचं आपल्याला दिसत असेल की हे सगळीकडे आता घडायला लागलेलं आहे, सगळीकडे घोटाळे भाजपचे बाहेर यायला लागले। आज आपण पाहिलं असेल एका पेपरमध्ये बातमी आली की जे हेलिपॅड बनवले गेले प्रधानमंत्री मोदींसाठी आणि त्यांच्या एसपीजी साठी, त्याच्यात पण ह्या खोके सरकारनी पैसे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। पुतळ्यातून आपण पाहिलं असेल 6 फुटाची परवानगी 35 फुटाचा पुतळा, मग बनवला का होता? तुम्ही एवढे घाई गडबडीत कशाला बनवला? तुम्ही नीट वेळ घेऊन मोजमाप नीट करून त्याचं नीट केलं असतं तर काही चुकलं असतं का? काही वाईट झालं असतं का? मला वाटतं आपण पाहताय स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 138 वर्ष अजूनही पुतळा टिकलेला आहे। छत्रपती शिवरायांचा पुतळा अजूनही तसा आहे। मग हाच पुतळा छत्रपती शिवरायांचा ह्या खोके सरकारने बनवलेला, मोदी साहेबांनी जे अनावरण केलं ते काम कोणाला दिलं? तो माणूस कुठे आहे? फरार का झालाय? पळून जायला मदत केली का भाजपनी? ह्याच्यावर पण एक समिती बसवा। आणि हे सगळं होत असताना बदलापूरमध्ये काय झालं ह्याच्या समितीचा पण रिपोर्ट लोकांसमोर आला पाहिजे की ती एफआयआर का नाही घेतली। राज्य विभागाचे सचिव देखील आहेत, ते देखील म्हणतात आमच्याकडून सांस्कृतिक ते म्हणतात की 6 फुटाची परवानगी दिली होती, 35 फुटाचा कसा केला नाही, पण ह्याच्यात मग पीएमओ पासून सगळ्या अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे, कारण जेव्हा पीएम कुठच्याही ठिकाणी जातात तर त्याची सखोल चौकशी पहिली केली जाते, त्याचा अभ्यास केला जातो की कशाचं उद्घाटन करताय, कशाचं भूमिपूजन करताय आणि मगच हे केलं जातं। मला वाटतं हा भाजपाने प्रधानमंत्री महोदयांचा केलेला अपमान आहे की त्यांच्या हातून अशा पुतळ्याचं उद्घाटन करणं ज्याला सांस्कृतिक विभागाकडून परवानगी नव्हती, किंवा मग रस्त्याचा घोटाळा जो भाजपाने आणि मेंदेंनी इथे मुंबईत केला तो पण प्रधानमंत्री महोदयांचा अपमान आहे। राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच कुठेतरी त्यांची बदली करून इक्बाल सिंह चहल यांच्या नावाची चर्चा आहे की त्यांना त्या पदावर आपण काल पाहिलं असेल, ही बातमी आज पण आलेली आहे, काल पण आलेली आहे। कालच राष्ट्रपती महोदयांनी सांगितलेलं आहे की महिलांना कमी इंटेलिजन्स किंवा कमी केपेबिलिटीचं समजू नका, कारण ह्या देशात थोडा गैरसमज काही लोक असे करत आहेत। आणि हेच जे काल राष्ट्रपती महोदयांनी सांगितलं इकडचे मिंदे सरकार करत आहे। सुजाता सौनिकजी ह्या चीफ सेक्रेटरी झालेले आहेत, त्या कोणाच्याही उपकारामुळे झालेल्या नाहीयेत, स्वतःच्या मेहनतीमुळे आणि कामामुळे इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत। त्यांचं टेन्युअर संपायच्या आधीच, त्यांचा कार्यकाळ संपायच्या आधीच त्यांना पूर्णपणे प्रेशर आणलं जातंय की राजीनामा द्या, तुम्हाला निवडणूक आयोगाचा अध्यक्ष बनवतो, राजीनामा द्या, तुम्हाला अमुक देतो, सगळं काही धमकवलं जातंय, पूर्ण प्रेशर आहे त्यांना, VRS घेण्याचं प्रेशर आहे। पण एवढ्यासाठीच कारण ते महिला आहेत आणि महिला अधिकारी या सरकारला चालत नाहीत। असंच कृषी क्षेत्रात देखील झालेलं, कृषी विभागात पण एक महिला अधिकारी होत्या, त्यांची पण बदली अशीच काढली गेली। हा महिलांचा अपमान आहे। आदित्यजी, काल निलेश राणे आहे ते काल PI आहे, त्यांच्या अंगावर जोरजोरात ओरडत होते। आज संजय गायकवाड यांची गाडी पोलीस आहेत ते धुत आहेत, त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय, कुठेतरी पोलिसांनी हातबल झालेले आहेत। पोलिसांवर आपण पाहताय हमला कुठेतरी होतो, तसं पाहायला गेलं तर परवाच API वर हमला झाला पुण्यामध्ये, ते कोयता गँगकडून। काल कोणीतरी त्यांच्या अंगावर गेलं, मी मवाल्यांची नावं घेत नाही, कोणीतरी एक दुसरं मवाली बोलतं की तुम्ही अशी परिस्थिती करून ठेवू की तुमच्या बायकोला पण फोन करू शकणार नाही। ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि आज ते कोण गद्दार आमदार त्यांनी गाडी धुवायला लावलं। आपण पाहतोय की आज पोलिसांना हतबल एका बाजूला केलंच आहे, दुसऱ्या बाजूला पोलिसांचा घराचा प्रश्न आहे। 650 कोटी आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही नियोजित केले होते पोलीस हाऊसिंगसाठी, त्याचं काय झालं? दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जो दंडशुल्क लावलेला आहे, जसं वरळीमध्ये असेल तो 150 रुपये पर स्क्वेअर फूट लावलेला आहे। तिसऱ्या बाजूला पोलीस भरती 17,500 पदांची, 18 लाख तरुण तरुणी जे आले मुंबईमध्ये त्यांना कुठे झोपायला लावलं? मरीन ड्राईव्हवर आणि गिरगाव किंवा ते गिरगाव चौपाटीवर, जोगेश्वरी पुलाच्या खालती। ही परिस्थिती आज करून ठेवलेली आहे आणि ह्याच पोलिसांना ते वापरतात वारकऱ्यांवर लाठीचार्ज करायला, ह्याच पोलिसांना वापरतात जरांगे पाटील साहेबांवर लाठीचार्ज करायला, ह्याच पोलिसांना ते वापरतात महिलांवर लाठीचार्ज करायला। महायुतीमध्ये भाजपमध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे, बरेचसे नेते नाराज आहेत, डॅमेज झालेल्या भाजपला, तो डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता नितीन गडकरी यांना महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय करण्यात येणार असल्याची माहिती। मला वाटतं गडकरी साहेबांनी पहिलं मुंबई गोवा हायवे, मुंबई अहमदाबाद हायवे आणि मुंबई नाशिक हायवे याच्यावर फोकस करावं, पण खूप वेळा आम्ही ऐकतो 5 किलोमीटर 5 मिनिटात बांधतात ते। हे 10 वर्षात का नाही झाले? लाडके कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत आणि टोल कोण कलेक्ट करतंय?
हे त्यांनी सांगावं आम्हाला. महाराष्ट्राच्या नेत्यांवरती जे आहे ते राज्याच्या पहिल्या ज्या महिला सचिव होत्या तर त्यांच्यावरती नक्की दबाव कोणाचा आहे? कारण की 2025 ला दबाव म्हणजे भाजप महिला विरोधी आहेच. भाजप आणि मिंदे हे दोघेही महिला विरोधी आहेत म्हणून तर मंत्री 2 असे घेऊन ठेवलेत ज्यांनी महिलांवर अत्याचार केले असतील तरी त्यांना सोबत घेतलेलं आहे, ज्यांनी महिलांना शिवीगाळ केली त्यांना सोबत घेऊन ठेवलेलं आहे, पालकमंत्री बनवलेले, रेवण्णाचा प्रचार करणारे, त्यांना महिला सीएस नकोच आहे. आपला काल नियोजित दौरा होता मात्र तरी देखील तिकडे विरोधी पक्षातले खासदार तिथे आले होते आणि त्यामुळे तो राडा झाला होता. मग अशा वेळी संयम आणि समंजसपणा दाखवणं गरजेचं होतं. परिस्थितीचा फक्त भेट घेण्यासाठी आपण तिथे गेला होता आणि त्यात हा राडा झाला. नाही बघा, कोणीतरी समोरून मवालीपणा करते म्हणून आम्ही काही मवालीपणा करत नाही. तिथे महाराजांचा किल्ला, तिथे गडकोट तिथे उभा आहे आणि आपण पाहतोय उच्च घटनेसाठी आम्ही गेलेलो तर पाहणीसाठी जिथे भाजपचा भ्रष्टाचार लोकांसमोर आलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये देखील त्यांनी भ्रष्टाचार केला आणि ती अनियमितता आम्ही लोकांसमोर आणत होतो. आम्ही तर पाहणीसाठी गेलो ना, कधी घोषणा दिल्या तिथे, कधी राजकीय काही केलं. ठीक आहे, कोणीतरी काहीतरी घटना घडली असेल, मला काही जास्ती त्यांना महत्व द्यायचं नाहीये. मी अशा लोकांना महत्व देत नाही. आणि मात्र महत्व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला 50% निश्चित झाल्याची माहिती समोर येते. आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही देखील ऍक्टिव्ह आहात. महाविकास आघाडीचं सरकार येईल असं देखील तुम्ही म्हणताय. नक्कीच महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा येणार. येणारं सरकार आमचं आहे. हे जी लूट करणारी भाजप आहे आणि महाराष्ट्र द्वेष्टी भाजप आहे याला आम्ही पळवल्याशिवाय राहणार नाही.